थँक्यू सो मच. चला आपण मॅचकडे बोलणार आहोत. एका बाजूला एरंजड आणि दुसऱ्या बाजूला बाडक्युली, दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत संध्याकाळच्या या सत्रामध्ये. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026चा पर्व आहे. 5 ओव्हरची मॅच. नुकताच ओमकार शेट्टे सरांनी अनाऊन्समेंट केलंय की प्रत्येक मॅच तुम्हाला 5 ओव्हरचीच पाहायला मिळेल. ऑलरेडी टीम एरंजड संघाला 2 बॉलची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आली आहे. टॉससाठी उशीर आल्या कारणास्तव या ठिकाणी या पेनल्टीला त्यांना सामोरे जावं लागेल. आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी कॅप्टन कूल निलेश मराडे बाडीकुली संघाच्या वतीनं आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी लगेचच आपण पाहतोय. क्षणाचाही विलंब न करता फिल्डिंग करण्याचा निर्णय निलेश मराडे यांच्या वतीने घेण्यात आला. पहिला सामना देखील चेस करत असताना दिमागदार पद्धतीने राहुल सर बाडीकुली संघाने जिंकलाय. खरं तर त्याच निर्णयावरती आता मात्र ठाम आहेत. नक्कीच हा देखील सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर नेहमीच एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असतात. आणि आज देखील तुम्हाला एक मोठी मॅच पत्रावरती पाहायला मिळतीये. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान मोठा सामना रंगतोय. मात्र सुरुवात एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करतोय दोन्ही संघाचं. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निलेश, तर स्टॅकिंग एरियावरती बॅटर चंदूच्या साथीनं मयूर मेहर दाखल होतोय. पहिला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा आम्ही ती बॉल केली आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असाल टीम मानकिवरीला परास्त केलं कुळगावला, तर एरंजडनं देखील आदर्श वांगणी संघाला परास्त केलं. आणि आता या मॅचमध्ये तुम्ही पाहताय खरं तर तो डे फॉर्मॅटमध्ये सामना रंगला आणि आता नाईट फॉर्मॅटमध्ये हा सामना मंत्र्यावरती रंगतोय. पहिला बॉल वाईट आलाय माडी सर. नक्कीच आपण पाहिलं तर त्याचा बेनिफिट जरूर दोन्ही संघांना मिळालेला आहे. एक सामना दोन्ही संघाने जिंकलेला आहे. हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून राहुल चव्हाण सर अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. अत्यंत सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय, त्यावरती चालू असलेला एक अभूतपूर्व हा क्रिकेटचा सोहळा आहे. आणि त्यामधील ही मॅच खरं तर आपण पाहिलं तर बदलापूर बांगणे या बेल्टमध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस होत असतात, जोवेली असेल, ढवळेपाडा असेल, कासगाव असेल, कानूर असेल, अशा मोठमोठ्या संघांची जेव्हा मॅच असते, जितके प्रेक्षक राहुल सर मैदानावरती उपस्थित असतात तितके प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहत असतात. तसाच सामना सध्या या दोन टीममध्ये देखील रंगेल. हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. बाडकुली बनाम एरंजड हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. नाही, नेहमीच दोन्ही संघ चांगला खेळतात, त्यामुळे दोन्ही संघाला पुरस्कर्त्याच्या यादीतील मोठी नावं तुम्हाला पार भेटतील. कारण एका बाजूला आपण पाहतोय खरं तर मिहिरा ग्रीवा 11 हा संघ मात्रावरती खेळतोय. हर्षदजी बैकर, अभिनवजी बैकर यांनी पुरस्कृत केलेला मानकिवली, तर त्यांच्या विरोधात संघ खेळतोय एरंजड. आणि तो संघ देखील आपण पाहतोय आज मात्र स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 आणि त्यासोबत गुरुनाथ स्मृती 11 जयरमान एरंजड संघ खेळतोय. आणि आता झाली आहे सुरुवात. मयूर मेहरच्या बॅटमध्ये येतोय पहिला दणदणीत चौकार. मंदिराला कळस आणि दाराला तुळस ज्या व्यक्तिमत्वामुळे खरं तर सुरक्षित राहिली आहे, असे महाराष्ट्राचे अर्धे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकत होतो. डीजे मास्टरच्या माध्यमातून पुढचा बॉल. हा ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलला तो फेक करेल, सिंगल इथे भीती आणि सिंगल वरती थांबावं लागेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्ही पाहताय. खरं तर सुरुवात खराब झाली टीम बानकेवरीसाठी, कारण पहिला बॉल वाईड आला, परंतु त्यानंतर सलग 2 डॉट बॉल टाकलेत निलेश मराडेनं. कारण ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार जरूर आलाय, त्यानंतर तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सिंगल एक पडली, त्यामुळे टीमची टोटल आता धावफलकावरती जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खरं तर पॉवर प्ले मॅन्डेटरी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर तयार निलेश. बिगिट फटका चांगला 20 मध्ये खेचलाय. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चंदूच्या बॅटमध्ये येतो षटकार.
फटका पाहायला मिळाला, दमदार स्ट्रोक आला. अगदी आपण पाहतो दोन्ही बाजूला मातब्बर खेळाडू आहेत. खरं तर निलेश मराठेच्या अगेन्स्ट चंदू मेहर हे बॅटल राहुल तितकंच रंगणार आहे. षटकार आल्यानंतर धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतात. डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय धमाकेदार सुरुवात आहे. ओ शॉट ऑफ गुड लेन यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. व्ही शेपमध्ये फटका झाला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. प्रथमेश बैकर आणि चेंडूला उचलून फेक करतील. ॲक्युरेट थ्रोपैकी पाहायला मिळते. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळेल ती टीम जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाडची जाऊन पोहोचली आहे बिनबाद 13 वरती. 2 बॉल सलग डॉट फेकल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता सिंगल डिजिटमध्ये पाल मेल परतो. एक षटकार चंदूच्या बॅटमधून आला ना, तो भरपूर काही सांगून गेलाय. आणि खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता धावा चांगल्या बनल्यात त्या मॅचमध्ये, कारण चंदूच्या साथीने मयूरला तुम्ही पाहता याच पदरावरती सलग 2 वेळा खरं तर मालिकावीराचा किताब जिंकणारा खेळाडू मयूर मेहरला तुम्ही पाहताय. एक क्रीडांगण त्याच्यासाठी लकी आहे. आणि आज देखील तुम्ही पाहताय खरं तर एरंजाड संघ मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलाय. आज थोडंसं लेट टॉससाठी परंतु थेट निघालाय, कारण 2 बॉलची पार्टी देखील आहे. आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर 2 बॉल कमी खेळण्यासाठी मिळतील टीम एरंजाडला, हे देखील चित्र आपल्याला पार मिळतोय. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 ते बनल्यात, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती. काय म्हणाल बॅडी सर, खरं तर या मॅचमध्ये किती धावा बनल्या जातील खरं तर एरंजाड संघासाठी ते सेफ असतील? तर नक्कीच आपण पाहिलं तर 2 बॉलची ऑलरेडी पॅनल्टी आहे, परंतु आता पॅनल्टीला न जुमानता सध्या बॅटिंग चालू आहे. किमान आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनल्यात. राहुल सर आपण पाहिलं तर सरासरी 13ची कुठेतरी मेंटेन केली तर किमान 55 ते 60 पर्यंत जाण्याचा मानस टीम एरंजाड संघाचा या मॅचमध्ये राहील. तितक्या धावा या ठिकाणी बनवल्या धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागणार आहे, तरच तुम्ही मानकुली संघाच्या अगेन्स्ट एक चांगली फाईट देऊ शकता. नक्कीच नक्कीच. खरं तर दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरलेत, कारण एरंजाड संघ म्हटलं की बॉलिंग लाईन त्यांचा खरं तर भरपूर स्ट्रॉंग आहे. गोलंदाजी त्यांचा हत्यार आहे, शस्त्र आहे. आणि या बातमध्ये देखील चांगला प्रयत्न ते करतील, परंतु सध्याच्या घडीला यंगस्टर खेळाडू राज विलास गडगे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय, चांगली गोलंदाजी करतोय राऊंड द विकेटनं. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न आणि अखेर पंकज लक्ष्मण भोलेनं हा झेल टिपलाय. त्यामुळे चंदूला इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला दे धक्का टीम एरंजाड संघाला. फलंदाज बाद. करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकल्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा संसारते. म्हटलं जातं ना, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, कापल्या जरी नसा आणि फाडली जरी छाती, अरे मरणाची कोणाला भीती, कारण आमचे दैवत राजे शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सध्या मैदानावरती आपण पाहिलं तर चंद्रकांत मेहर या ठिकाणी बाद झालेत. खरं तर शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल राज गडगेच्या वतीने टाकण्यात आला आणि अक्षरशः त्याला फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. पॉइंटमध्ये तो झेल देऊन बाद झाला. ओ चांगली गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागेल राज गडगेचं. पहिला डॉट, त्यानंतर विकेट आली. कुठेतरी त्याचा आत्मविश्वास राहुल सर अधिकाधिक उंचावलेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये निलेश मराठेने 13 धावा खर्च केल्यानंतर काय कमबॅक करते टीम मानकिवली सध्या. नो डाऊट. खरं तर या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील तो चांगला खेळला आणि एक मॅन ऑफ किताब त्याने जिंकला. या आपल्याला देखील तोच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग केल्यावरती तुम्ही पाहताय ललित भोईर, अमितला तुम्ही पाहताय, रबाडा या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू तुम्ही पाहताय. आणि अखेर DRS इथे घेण्यात आलाय. कॉल कोणाचा असेल पंच? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे आपण चेक करतोय नक्की तिथे घडलंय काय. खरं तर टप्पा पडल्यानंतर भरता वेगाने बॉल निघालाय आणि अखेर इथे घडले काय ते देखील आपण पाहणार आहोत. या वॉर रूममध्ये जय पवार सर आहेत. एक चांगला निर्णय या ठिकाणी पोचवला जाईल. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीने हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. राहुल सर आपण पाहिलं ना तर प्रत्येक संघाला अत्यंत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेच्या वतीनं तुमच्याकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे, तो तुम्हाला केव्हाही युटिलाइज करता येईल. मग तो ओर द वेस्टसाठी असू द्या, रनआउटसाठी असू द्या, त्यानंतर किंवा वाईटसाठी ऑफिशियल रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही आहेत. तुम्हाला जर एक रिव्ह्यू असेल तो तुम्ही जर गमावला तर तुम्हाला त्या सत्रामध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे.
जय पवार सर जबरदस्त पॅनलचे फाउंडर या ठिकाणी आमच्या समवेत आहेत वॉर रूम मध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक वर्ग या माचा आनंद घेत आहेत. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. खरं तर पहिली डे नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम तब्बल 2,22,222 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं 1,22,222, तृतीय क्रमांकाचं 99,999. अनेक भरघोष पारितोषिकं तुम्हाला एकंदरीत 10 पारितोषिकं या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येणार आहेत. जय पवार सर या ठिकाणी या टेक्निकल रूम मध्ये tenniscricket.in ही वेबसाईट ऑफिशियल अपडेटर प्रशांत पवारला तुम्ही पाहताय. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. चर्चा आपण करत होतो तब्बल 10 बाईक जो संघ क्वालिफाय होईल प्रत्येक डे नाईट फॉर्मॅटमध्ये, तर एक संघाला अगदी आपण पाहतो एक खेळाडूला बाईक मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये 10 गावांमध्ये तुम्हाला दिवाळी साजरी होताना पाहायला मिळेल. राहुल सर या स्पर्धेच्या वतीनं ॲज इट इज फायर बॉल टप्पा Back to पडल्यानंतर खरं तर हा बॉल आतल्या बाजूला वळण घेत होता महेश सर, त्यामुळे आपण पाहतोय पंचाने देखील इथे डॉट बॉल घोषित केला. त्यामुळे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होत असताना राज गडगे राईट आर्म राऊंड द विकेट. आता फटका चांगला 20 मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. एका टप्प्यावरती बॉल उचलण्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एक मध्ये जातील. तिसरीचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय आणि अखेर या 2 धाबा ते भेटतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहते जाऊन पोहोचली 15 धाबा. खरं तर पहिल्याच षटकामध्ये 13 आल्यानंतर असं वाटलं होतं. राहुल सर आपण उल्लेख केला की या किमान किती धाबा बनवण्याचा प्रयत्न एरंजाड संघ करेल असं वाटलं होतं. 50-55 बनतील, परंतु आता धावसंख्येच्या ग्राफवरती जर आपण नजर टाकली ना तर या षटकामध्ये फार कमी धाबा खर्च केल्यात. गोलंदाज राज गडगेचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी त्याने केली आहे. अवघ्या 2 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केला आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याला मिळाली आहे, ती मात्र चंदू मेहरीची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 वरती पोहोचली आहे टीम एरंजाड. ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्नाथ स्तुती चषक करतय संगाना. या स्पर्धेमध्ये खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं. मॅडी सरांनी खरं तर अनाउन्समेंट केली 2,22,222. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,22,222. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 99,999. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 77,777. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 55,555. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक 44,444. सातव्या क्रमांकाचं 44,444. 8वं 9वं आणि 10व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील 44,444. आणि प्रत्येक जो संघ इथे क्वालिफाय होईल त्यासाठी एक बाईक आपण देऊन सन्मानित करतोय. जो खेळ ज्या खेळाडूचा चांगला राहील त्याला ती बाईक आपण देणार आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती 5 मेल. खरं तर पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 संपलाय, त्यामुळे सर्कलची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. आणि आता ओव्हर नंबर 3 साठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत दीपक भोईर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिला बॉलवरती इथून आपण पाहतोय खरं तर धाव इथे 1 पटी जातीय बढतो यार. यावेळेला देखील ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर आता एका एंडवरती होते आणि अपघात निश्चित होता. अखेर ललित भोईरला मैदान सोडावं लागेल. धक्का नंबर 2 बॅटिंग करत असताना टीम एरंजाड संघाला फलंदाज बाद. काही केले मी तर म्हणेन ललित भोईर आणि सध्या मयूर मेहर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. फार मोठी जिम्मेदारी आहे मयूर मेहर यांच्या खांद्यावरती. संघाची धावत संख्या 16 आहे.
षटक क्रमांक 3चा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा. सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 7,99,995 रुपयाची धनराशी या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये देण्यात येईल आणि तब्बल 10 बाईक. बदलापुरातील अग्र नामांकित स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, तिचा आपण सर्वजण आनंद घेतो. न्यू बॅटर सनी राणे मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. प्रशांतचा पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पंकज भोले यांना आपण पाहतोय. अप्रतिम फिल्डिंगचा या ठिकाणी नजराना पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. सिंगल डबल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सध्या क्रिकेटची लाईफ लाईन आपल्याला पाहायला मिळते. एकने धावत संख्या पुढे जाईल. सतरा धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रशांत राऊंड द विकेट. यावेळेला देखील वेगाने टाकलाय आणि वेगाचं प्रत्युत्तर वेगाने द्यायचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आपण पाहिलं खरं तर प्रशांत भोईरच्या संघानं खरं तर बारकिवली टीमनं कॅप्टन निलेश बराडेनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी दाखवलंय. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. स्विंग आणि मिस, टप्पा पडला. बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. खरं तर या मॅचमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतीये मैदानावरती टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. राहुल चव्हाण सर, आपण पाहिलं तर एखाद्या संघाला जर पेनल्टी लागली तर मात्र कुठेतरी त्या संघाचं मानसिक संतुलन बिघडतं असं म्हणायला हरकत नाहीये. या मॅचमध्ये तसं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एरंजाड संघाने अगदी आपण पाहिलं तर 2 बॉलची पेनल्टी घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. त्यामुळे त्या कारणास्तव कुठेतरी त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळला नाहीये या ठिकाणी या संघाला. खरं तर मागील मॅचमध्ये जो ललित भोईर टॉप गिअरवरती त्याने बॅटिंग केली तोच ललित आज मात्र त्याचा संघर्ष आपण पाहिला. चाचपडत बॅटिंग करत होता आणि अखेर तो आउट झालाय. परंतु मैदानावरती सनी राणेच्या साथीनं मयूर हार्ट ट्रॅकर खेचला ऑन साइडला लॉन्ग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतोय फक्त पात राहील. फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. षटकार आला आणि या षटकाराने धावत संख्येला गती देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खरं तर आपण पाहतोय चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. या अगोदर राज गडगेने हाताळलेलं षटक अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं. राहुल सर, प्रभावशाली गोलंदाजी त्यांनी केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 2-23 वरती. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. ऑडी इनोवा या गाड्या बघा लागल्या न तारांना. किया स्विफ्ट कियाच गाड्या लागल्या न तारांना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतय संगाना दिवाना. थँक्यू सो मच डीजे. नेक्स्ट मॅच आणि त्याचा टॉस या ठिकाणी आपण अनाऊन्स करूयात. या पुढील सामना आपल्याला पाहायला धारोळ आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे प्रश्वी 11 जांडा राजा बदलापूर. आणि हा सामना जसा फिनिश होईल त्यानंतर अगदी रेडी राहायचं. सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात ज्या 2 मॅचेस खेळल्या गेल्या त्यातील विनर गावदेवी चिखलोलीपाडा पहिला सामना जिंकून आला आणि दुसरा सामना आर के वालिवली. धारोळ आणि जांडा राजा बदलापूर मॅच नंतर आर के वालिवली वर्सेस चिखलोलीपाडा आणि इनिंग ब्रेकमध्ये जर तुमचे कॅप्टन त्या ठिकाणी टॉससाठी नाही पोहोचले तर 2 बॉलची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. धन्यवाद.
सध्या आपण पाहिलं तर अत्यंत महत्त्वाच्या सूचना आणि त्यांचं पालन प्रत्येक आज संघाला ओमकार सर करायचे, कारण एरंजाड संघाला लागलेली 2 बॉलची पॅनल्टी आहे. अंडर प्रेशर क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. 24 धावा 24 षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. राज गडगे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाच्या वतीनं सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी समोरच्या एंडकडून पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला सनी राणे. राऊंड विकेटने गती थोडीशी कमी केली आहे, संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. हा देखील चेंडू डॉट आलाय. सध्या तरी आपण पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी करतात. गोलंदाजीमध्ये कमाल पाहायला मिळतीये. राज गडगेने केलेली प्रभावशाली गोलंदाजी सध्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भावणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. राहुल सर, नक्कीच खरं तर राज गडके म्हटलं की यंगस्टर खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधात देखील सनी राणे जो मात्र दुखापतग्रस्त आहे, परंतु या बातमध्ये पुन्हा एकदा फटका फसला. ऑन साईडला बेगीट करण्याचा प्रयत्न होता. अखेर या वाघाला शांत करण्याचं काम केलं जातोय, कारण या बातमध्ये आपण पाहतोय दुखापतग्रस्त होता. मागील बातमध्ये वाघाने डरकाळी फोडली, परंतु आता अखेर सनी राणेला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम एरंजाडला. फलंदाज बाद. धडीकडे बाद झालाय. अगदी आपण पाहतो धक्का क्रमांक 3 लागलाय. सध्या तरी अडचणीत सापडला मी तर म्हणेन. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. फक्त तो दबाव एकच आपल्याला पाहायला मिळाला, तो फक्त पॅनल्टीचा असू शकतो. परंतु या मॅचमध्ये फ्री माइंडेड स्ट्रोक या ठिकाणी प्रत्येकाला खेळायचे आहेत. मयूर सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि आता त्याला साथ देण्यासाठी न्यू बॅटर इन ॲट नंबर 5च्या पोझिशनला दाखल झालाय अविनाश. धावत संख्या आपण पाहतोय 24 वरती लागलेला हा 3रा धक्का. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आपण पाहतोय. अद्यापर्यंत राज गडगेचं वर्चस्व या मॅचवरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर षटक क्रमांक आपण पाहिलं 4 प्रगती पथावरती आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये माणिक्युली संघ आता सध्या ड्रायव्हिंग सीटवरती पाहते. बॅटची लागली आहे टॉपेज. बॉल येतो मागे. फक्त एक छोटंसं करेक्शन आहे. आधी आजचा हाफ आपण पूर्ण क्लिअर करतोय, जेणेकरून या 2 टीम्स थोड्या लवकर फ्री होतील आणि जो सकाळचा सामना अगदी चिखलोली पाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळेल RK वालिवली, तो सामना आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळला जाईल. थँक्यू सो मच. बरं ते या बेगीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये स्कोरिंगला खेळाडू पोहोचतात. 12च्या वेगानं एक सिंगल एकवटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा एक पटल्या जातील की दुसऱ्या धावेसाठी परतावं लागेल बागारी. आणि हो, इथून अविनाश राणेला मैदान सोडावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात अजून एक सफलता मिळते टीम मानकिवलीला. फलंदाज बाद. एरंजाड संघासाठी, कारण नवीन बॅटर मैदानावरती कल्पेश आता दाखल होतो. या मॅचमध्ये संघ कुठेतरी अडचणीत सापडला की काय या मॅचमध्ये. खरं तर अतिशय चांगला उल्लेख केला बैजी धुळे सरांनी, कारण ज्यावेळेस मात्र आपण पाहिलं मिड इनिंगमध्ये टॉससाठी एरंजाड संघ पोहोचला नव्हता, त्यावेळेस 2 चेंडूची पार्टी त्यांना देण्यात आली आणि तिथून मात्र आपण जर पाहिलं तर थोडेसे नाराज होते चंदू मेहर. आणि त्यानंतर संघ देखील आता बॅटिंग करत असताना कुठेतरी मी म्हणेन अडचणीत सापडला की काय. आज ग्रीबा मिहिरा 11 संघ मैदानावरती खेळतोय. हर्षदजी बैकर, त्यानंतर मानकिवली गावचे पोलीस पाटील अभिनवजी सूर्यकांत बैकर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. पुन्हा एकदा यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बरदा वेगानं बॉल निघून चालय सुरक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ आता संपला आणि टीमची टोटल 4 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती. फक्त 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे संघ अडचणीत सापडला एरंजाड. 26 धाबा. स्कोरर आमचे करेक्शन करतायत, त्यानंतर माहिती पोहोचवतात. 26 धाबा टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल या बातमध्ये, कारण 4 ओव्हरचा खेळ संपला आणि आता ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज कोणता येईल बॉलिंग ट्रॅकवरती हे देखील आपण पाहणार आहोत. आणि हो, हेमंत भगवान मराडे हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 5 मध्ये फक्त 4च चेंडू टाकायचे, त्यामुळे आता हेमंतवरती विश्वास दाखवला या मॅचमध्ये.
अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण क्वालिटीबीत खिलाडी या ब्रीद वाक्यासह अप्रतिम ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉडी ट्रॅकवरती हेमंत आता दाखल होते. या मॅचमध्ये 4 बॉल त्याला टाकायचे आहेत, कारण 2 बॉलची पार्टी आहे टीम एरंजाडला या मॅचमध्ये, त्यामुळे आता जे काही करायचे टीम एरंजाडला ते या 4 बॉलमध्ये करावं लागेल, यात मात्र शंका नाही आहे. 5 ओव्हरची मॅच गुरुदास तयार होतोय राऊंड द विकेट ना. पहिला बॉल खेचलाय, पहिलाच बॉल बी शेप मध्ये, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, केलंय गोलंदाज हेमंतचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड षटकार. त्यामुळे धावफलक देखील 32 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमणाला सुरुवात केली आहे. कल्पेशच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा तो देखील राहू केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात. राज गडगेने बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. धावा किती मिळतील पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय आणि अखेर या 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न इथे सक्सेस होतोय. त्यामुळे 2 बॉल मध्ये 8 धावा खर्च करतोय मॅडी सर. या मॅचमध्ये हेमंत थोडासा महागडा ठरत असताना नक्कीच आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम षटक आहे. स्लॉगवरचं षटक म्हटल्यानंतर हे हाणामारीचं षटक आहे. ऑलरेडी या षटकामध्ये 2 चेंडू कमी टाकले जातील, म्हणूनच एरंजाड संघ देखील जे बॅटर्स प्रयत्न करतात त्यांना माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. हो, चांगला स्ट्रोक बॅटच्या टोइनला लागून या ठिकाणी मिस टायमिंग झालंय. लॉंग ऑफला टिपली आहे सुंदर सेल. नरेंद्र माळी डाऊन दी बॉल येत असताना सुंदर सेल तिकडे टिपलाय. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅटर नयन बोराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित आपण पाहिलं तर चौकाराला तर 38 बनतील, षटकाराला तर राहुल सर 40 धावा या मॅचमध्ये बनवू शकतील, परंतु धावा किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण किती धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट होईल. गोलंदाज सज्जा. हो, यावेळेस आपण पाहतो कमरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात म्हणजे पहिल्या सत्राचा डाव या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. 35 धावा बनल्या गेलेत 7.00च्या सरसरने, आणि आता 36 धावांचं लक्ष असेल टीम माणिकविली संघाला या मॅचमध्ये. या आपण टॉस करू. एका बाजूला टीम प्रश्वी 11 जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर आणि त्यांना फाईट करेल लिटिल स्टार धारोळा, आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील अनुजी मोरे सर. हॅलो चेक. येस, आपण नक्कीच टॉस करतोय. दोन्ही टीमचं पुनश्च टॉस बॉक्समध्ये स्वागत आहे. इथे मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर नक्कीच मान्यवर उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतील. करताना या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्मान्य आदरणीय प्रतीकजी पिसेकर साहेब इथे उपस्थित आहेत, आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय नक्कीच मान्यवर इथे उपस्थित आहेत. सन्मान्य हर्षलजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत, आणि आपण नक्कीच टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय माहितीच आहे कोणाचा कॉल असणार आहे. इस टीम धारोळा टीमचा नक्कीच कॉल असणार आहे. एका बाजूला मयूरदादा, दुसऱ्या बाजूला प्रतीकदादा. मयूरदादा कॉल आलाय, आणि येस मयूरदादाच नक्कीच आलेले आहेत. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या दोन्ही टीम्स कॅप्टन इथे उपस्थित आहेत. खरं आता एक चांगला खेळ नेहमीच या टीमचा तुम्ही पाहिलाय, आणि स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये देखील खराताने विक्रम जो केला होता, म्हणजे या बदलापूरचा एकच जो संघ खराताने तिथे जाऊन खेळला होता, आणि चांगला खेळ तिथे देखील राहिला होता. काय म्हणशील, ही स्पर्धा देखील आपण जर पाहिलं तर इंटरनॅशनल लेवलहून कमी नाही आहे. आणि आज खेळत असताना अंडर द फ्लड लाईट्स तो आता मॅच पाहतोय, अनुभवतोय. डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिलाय. खऱ्या अर्थानं प्रथम तर मी विचारेन टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंगचा निर्णय, एक धाडसी निर्णय मी तर म्हणेन. समोर देखील जांताराजा हा संघ खेळतोय, आणि काय म्हणशील, समोरच्या संघासोबत कधी फाईट झाली होती का? झालेली. आणि तेव्हा रिझल्ट हारलो होतो. किती वेळा झाली होती? झाले भरपूर वेळा झाले.
म्हणजे आता एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच टॉस जिंकलाय, एक चॅलेंजिंग बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच तुमच्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. इलेक्टेड टू बॅट फर्स्ट निर्णय. इकडे समोर आपण जर पाहिलं तर कुणाल पेंडकर केपी आहेत, एक नाव मोठं आहे आणि समोर देखील आपण पाहतोय धारोळ संघ देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. केपी खरं आता खेळत असताना तुम्हाला देखील माहिती आहे मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही देखील खेळत असतात. आज खरं तर आपल्याच या गावामध्ये ही स्पर्धा होते, काय म्हणाल? ग्रामीणचं वर्ल्ड कप म्हणतात ते अतिशय सुंदर असं त्यांचं आयोजन असतं आणि तेच साध्य केले प्रतीकनी आणि मयूरदादांनी. हे ग्रामीणचं वर्ल्ड कप का बोललं जाते यासाठी आणि ते खेळण्याला एवढी मजा येते. धन्यवाद का आमची दरवर्षी एंट्री इथे फिक्स असते आणि ते आम्हाला आवर्जून एंट्री देतात, त्याबद्दल यांचं खूप आभार मानतो. आणि नक्कीच खरं देखील टॉस गमवला, टॉस तुम्ही जिंकला असतात तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे आता फिल्डिंग आली आपल्या वाटेला, मॅच अजून हरलेली नाही, काय प्लॅनिंग असेल, काय चेंजेस असतील या मॅचमध्ये? सेम प्लॅनिंग असेल मगासारखंच, खेळूया बेटर खेळूया. मगाशी थोड्या चुका झाल्या, आता त्याच्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही टीम्सला आणि नक्कीच टॉस बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय टीम धारोळ संघानं आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट एक धाडसी निर्णय घेतलाय आणि समोरच्या संघाला अर्थात प्राश्वी 11 जांताराजा संघाला इथे इन्व्हाइट केलाय फिल्डिंगसाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये आणि तिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच ओमकार शेट्टे सर आणि त्यांच्या समवेत पियुषजी बाबरे सर. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर आणि राहुल चव्हाण. एवन जोडीचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. जीतना हा तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. वेलकम बॅक बदलापूरकर, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील न बदलापूर न पाहिलेला न महाराष्ट्र न पाहिलेला स्वप्नांच्या पलीकडच्या विचारांचा सोहळा, त्या स्पर्धेचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आज पहिल्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्या भेटीसाठी आलाय आणि डी ग्रुपमधनं सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या भेटीसाठी एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये मिहिरा अँड त्यांच्या सोबतीनं ग्रीवा श्री गणेश मानकिवली आणि त्यांना फाईट करतीये मैदानावरती टीम जय हनुमान ऐरनजाड. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. राज गडगे आणि त्याच्या सोबतीनं प्रशांत भोईर. टार्गेट छोटं आहे, ऐरनजाड नाव तितकं मोठं. पहिला बॉल अपील, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही झालाय. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर एक सरप्राईज टेक ऑफ डॉट बॉलची होती आहे, त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल 5 षटकांची मॅच. टार्गेट चेस करायचे 36 धावायचं. 30 बॉलमध्ये 35 बनलेत हा विचार नाही, बॉलपेक्षा 5 रन एक्स्ट्रा आहेत तो विचार करावा लागेल. आणि समोर इन फॉर्म आताच ज्या टीमनं पकडली आहे लय, ज्या टीमला सापडलाय विजयाच्या दृष्टिकोनाचा रस्ता आणि आता थांबायला तयार नाहीये, अनस्टॉपेबल. मागच्या 4 ते 5 वर्षाच्या भन्नाट फॉर्म मध्ये जी टीम होती आता ती पुन्हा पाहायला मिळतीये. मानकिवली इज बॅक. नो बॉल, त्याच्यावरती आला सिक्सर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल सनी राणे कमी गतीनं टाकलाय. फिरवला होता, आडवा पाटनं लॉफ्ट करायचं होतं, जो फिरला कमी गतीनं आला. तिकडे मात्र बॅट्समनला रीड करताना थोडेसे अडथळे येताना आपल्याला पाहायला मिळाले. सर्वच्या सर्व सामने 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय. नेक्स्ट मॅच लिटिल स्टार धारोळ आपल्या आदिवासी बांधवांचा संघ जो प्रचंड मेहनतीनं क्रिकेटमध्ये नाव कमवतोय, तर त्यांच्या विरुद्ध खेळताना टीम तुम्हाला पाहायला मिळेल हर्ष परेश चौधरी पुरस्कृत प्रश्वी 11 जांडा राजा बदलापूर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं खरं तर संघर्षाचा महामेरू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मागचा सामना संघर्षातून जिंकून आलाय प्रश्वी 11 जांडा राजा. बॉल तयार, टप्पा पडला, निघालाय बॉल बाहेर. अंपायर्स वरतील डाबा स्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड होतीये. अनेक एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 10. संध्याकाळचं सत्र एक कडक चहा आणि त्यासोबत कडक मॅच प्रत्येकाला पाहिजे होती, बट बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली ऐरनजाडची. आणि आता गोलंदाजीवरती देखील आक्रमण सुरू आहे. हा देखील केलाय पुल पॉवरफुल आणि बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज थांबायला तयार नाहीये.
फलंदाज ज्याच्या बॅटिंगचा आज आहे मैदानावरती सिरताज, त्याचं नाव आहे गडगे राज आणि त्यानं ठोकलाय त्याच्या इनिंग मधला हा षटकार नंबर 2. चला आपण व्यासपीठावरती थोड्याच वेळात काही सन्मान देखील पूर्ण करणार आहोत. नुकताच टॉस देखील झालाय. पहिला दिवस रात्रीचा खेळ, प्रचंड प्रेक्षक आणि मोठ्या संख्येनं मान्यवरांची रेलचेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. धावफलकावर 17 धावा. प्रशांत थोड्याच वेळात नगराध्यक्ष साहेबांचे सीए चला थोडं करेक्शन करू आपण जरूर. मॅडी आधी नाश्ता करून घ्या, तदनंतर आपण अनाउन्समेंट करू. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये. षटक मैदानावरती संपलं पहिलं. शेवटचा बॉलाला डॉट. रन बनलेत आतापर्यंत 17. षटक संपलंय मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 17 झालेत. म्हणजे आता जवळजवळ सामना खुला करताना टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. पावर प्ले नंबर 2. बॅटच्या समोर होता, ड्राईव्ह केला, मिडॉन आहे. रनआउटची संधी. थोडा वेळ लागलाय बॉलवरती येत असताना. एक सिंगल ऍड झाली आहे. अर्ध लक्ष मैदानावरती अवघ्या 7 बॉलमध्ये पार झालाय. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे ताबडतोड बॅटिंग या दोन्ही ओपनर्सनं केली. एका हाती तो सामना मानकिवलीनं जिंकला आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये ऐरंजाड त्यांच्या समोर आहे. बदलापुरातील एक नामवंत टीम आहे हनुमान ऐरंजाड. लास्ट इयर या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. बट आता समोर मानकिवली आणि या मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वरती या चौकारानंतर टीम पाहायला मल श्री गणेश मानकिवली. धावफलकावरती 22. थोड्याच वेळात या व्यासपीठावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. नगराध्यक्षका अंबरनाथ नगरपालिकेच्या आदरणीय सौभाग्यवती तेजश्रीताई विश्वजित करंजुळे पाटील आणि यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभागमन होताना या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा डॉट आला. निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 22. अजून 14 धावेची या मॅच मध्ये गरज आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा यष्टांच्या मागे थोडासा वेळ लागतोय बॉल अडवताना. तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. 23 बाईकच्या स्वरूपात ही धावफलकावरती जोडली जाईल. एंट्री गेट समोर ज्या 2 व्हीलर मोटर बाईक आपण पार्क केलेत आणि काही ऑटो आणि 4 व्हीलर आहेत त्या त्वरित प्लीज आपण बाजूला करा. थोड्याच वेळात नगराध्यक्षका मॅमचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याच्यामुळे एंट्री गेट आपल्याला खाली करायचं आहे. मैदानावरती धावफलक खाली नाही आहे तर ते भरलेलं आहे, सजलेलं आहे. कारण षटकार चौकारांची आज ताबडतोड बॅटिंग मैदानावरती करतीये आणि आज पुन्हा एकदा बदलापूरच्या क्रिकेटला श्री गणेश मानकिवली क्या लगता था नहीं लौटेंगे. अरे जब तक अपने सपनों के लिए वापस नहीं आएंगे तब तक मैदान नहीं छोड़ेंगे इतकं सांगताना आणि आज मानकिवलीचा भन्नाट फॉर्म मानकिवलीच्या प्रेमींना आवडला असेल तर एकदा टाळ्या डेफिनेटली बनतात या टीमसाठी. आणि आज ही टीम इतकं सांगतीये सरप्राईज किंग इज बॅक. एक हाती आता हा सामना जिंकायला तयार आहे टीम मिहिरा ग्रीवा श्री गणेश मानकिवली. टप्पा पडला, आत आला. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू. षटक संपलंय मैदानावरती नंबर 2. खूप चांगली अंपायरिंग आज जे पी पॅनलच्या अंपायर्स करतात. आज पूर्ण डे नाईट फॉर्मॅटमध्ये एकही बॉल त्यांच्या नजरेपासून निर्णयातून चुकलेला नाहीये.
अप्रतिम अंपायरिंग, तितकंच चांगलं टेलिकास्ट प्रशांत अँड ऑल टीम आपल्यापर्यंत पोहोचवतीये. मयूर ग्रुपची मुलं सगळी अफाट मेहनत घेतात, म्हणून तर आज सजलंय मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर, त्यांच्या स्वप्नातल्या क्रिकेटचं नंदनवन, त्याचं नाव स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये, जिकडे रन स्कोर कार्ड वरती बनलेत आतापर्यंत 29, अजून पाहिजे 18 चेंडू आणि 7 धावा. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र, असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा थँक्यू मनाला डीजे. भावलाय र. अतिशय सुंदर आवाजात आणि तितक्याच सुंदर शब्दात लिहिलं गेलेलं गायलेलं हे गीत, भिरभिरणारा असा हा वारा मनाला भावलाय र, अशा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा. अगदी या गाण्यातले जे काही बोल आहेत ते मयूरदादाच्या आयुष्याच्या कर्तृत्वाला एका गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारे होते. खूप चांगलं संगीत डीजे रॉनी आपल्याला सातत्यानं पोहोचवत आहे. कधी कधी आई एकविरा मातेची संगीत आपण ऐकताय, छत्रपती शिवाजी राजांची संगीत, मोटिवेशनल सॉन्ग, कधी कधी आपण हिंदी सॉंग्स देखील ऐकताय. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल या स्पर्धेचे ऑर्गनायझर्स, टुर्नामेंटचे जे थीम सॉंग्स आहेत ते देखील डीजे रॉनी. कर्जतचा साऊंड सिस्टीमचा बेताज बादशाह म्हणजे डीजे रॉनीची आणि या टीमची ओळख आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. टप्पा पडलाय, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. हाफ ट्रॅकर जेव्हा जेव्हा समोर आले, थोडेसे कमी गतीनं लेग कटर थोडंसं बीट होताना आपण पाहिलाय. धाव फलक आहे 30, अजून बनवायच्या 6. 29 होते. मागच्या बॉलवरती सिंगल अगदी पहिला येताना पाहिली, लेग बाईस, तर नंतर आला डॉट. वापसी करताना या मॅचमध्ये काहीशी गोलंदाज साहिल, मात्र खूप वेळ झाला, उशीर झाला. 36 रनचेस, विकेट निघालेल्या नाही आहेत. पॉवर प्लेमध्ये 29 खर्च झालेत. हा देखील फुलटॉस होता, थोडासा डीप होत होता बॉल, हलक्या हातानं सॉफ्ट हँड नटराज स्टाईल खेळले आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. आणि आज ज्या अनुषंगानं मैदानावरती बॅटिंग करतोय ना राज गडगे, जर इथनं मानकिवली आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय करते ना, तर सरळ अगदी सुपर 10 मध्ये येणारा संघ पण बनू शकतो. आणि पहिली बाईक राज गडगे स्वतः आपल्या घरी हक्कानं घेऊन जाऊ शकतो. च्या भन्नाट फॉर्म मध्ये तो बॅटिंग करतोय. आडवा बॅटनं ऑनसाईडला टर्न केलाय आणि त्यासाठी मात्र क्वालिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. आणि आज तुम्हाला चॅलेंज द्यायला अजून 2 टीम मैदानावरती बाकी आहेत आणि त्यांच्यातली लढाई यानंतर सुरू होणार आहे. प्रश्वी 11 इन ऍक्शन, जाणता राजा बदलापूर, आणि त्यांना फाईट करते शिव. ऑलरेडी राजच्या नावावरती एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आहे. आताच झालेली स्पर्धा लास्ट इयर सावराला. लिटिल स्टार धारोळ, जाणता राजा बदलापूर, प्रश्वी 11च्या विरुद्ध. एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. धावफलक त्या ठिकाणी आपण पाहता पुढे जातात स्कोर कार्ड वरती. टीमची टोटल 35, स्कोर इज लेवल. अंतिम आता एका धावेची गरज आहे. प्रशांत स्विचिटनं फिनिश करेल की ऑन साईडला तो स्वीप मारेल की मिड विकेटला पुल करेल, कोणत्या बॉलवरती, कोणत्या मिनिटवरती बॉल येईल, काय फटका सजवला जाईल. आणि 10 विकेट्सनं हा सामना जिंकायचा होता जरूर, पण इथे आली विकेट, त्यामुळे काही काळ वाट मैदानावरती पाहावी लागेल. इंटर झालाय. मानकिवलीच्या क्रिकेटची ओळख पंकज भोले बॅटिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना. पंकज भोले ना मागच्या 12 ते 13 वर्षात मानकिवलीसाठी जे क्रिकेट खेळलाय ते शब्दात न व्यक्त करण्यासारख्या म्हटलं जाताना. अगदी सर डॉन ब्रॅडमॅन, अगदी व्यू रिचर्ड्स, गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ब्रॅन लारा, या सगळ्या खेळाडूंनी देखील आयुष्यात बॅड पॅच फेस केला जरूर. आणि पंकज भोलेनं देखील, तो देखील त्यातला अपवाद नाही आहे. मात्र जेव्हा जेव्हा पंकज भोले फॉर्म मध्ये येतो, त्याच्या बॅटवरती बॉल प्रेमात पडतो, त्याची बॅटिंग पाहायला बदलापूरकर गर्दी डेफिनेटली करतात. आज तो नॉन स्ट्रायकर एंडलाय, पण पुढच्या मॅच मध्ये मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर म्हणून पंकज भोलेचा रोल महत्वाचा असेल. इथे मंगळ विकेट करायचं होतं आत्ताही या स्टेजला. करना क्या चाहते हो भाई. बॉल बाकी आहेत 12.
रन बाकी आहे मैदानावरती, फक्त एक विनिंग शॉट, इथनं जास्त लांब नाही आहे. राज गडगे, प्रशांत खूप सुंदर बॅटिंग करताना दिसले. अजून थोडा वेळ स्ट्रगल करायला लावती आहे टीम जनुमा नैरंजाड. अटॅकिंग फील्ड सेटअप तुम्हाला पाहायला मिळतं. हे बस्ट हारताय लढताय ते महत्वाचं. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देणं ही एका योद्ध्याची ओळख असतं. आणि हा ट्रॅकर आणि विजयाची ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. आणि 2 सामने जिंकून सध्या टेबल टॉप करताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. मिहिरा, ग्रीवा, श्री गणेश, मानकिवली अँड हार्ड लक टीम जय हनुमान ऐरंजाड. चला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही क्षणात या ठिकाणी दिला जाईल. आणि सामनावीराचा पुरस्कार या मॅच मध्ये जाईल नो डाऊट ॲट ऑल. गोलंदाजी करताना 2 विकेट्स, बॅटिंग करताना ज्याच्या बॅटमधनं षटकार आले 3 आणि वैयक्तिक ज्यानं या मॅच मध्ये धावा बनवल्या 25 असा राज गडगे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. चला दोन्ही टीम शेक हँड्स करा. फिल्डिंग टीम मैदानावरती तुम्हाला देखील लगेचच उतरायचं आहे. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आता ब्रेक घेतील. देसाई सर आणि त्यांच्या सोबतीनं अभय पाटोळे सर, जे पी सर आणि आता त्यांच्या पार्टनर्स ऑनगोईंग मॅचमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. आपण बोलूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होणार आहे. बट एक महत्त्वाची अनाउन्समेंट आता लक्षात घ्या. मॅच संपली आहे. काही प्लेयर्स असतील किंवा काही खेळाडू त्यांच्या सोबतीनं प्रेक्षक असतील. मी जी नंबर अनाउन्समेंट करतोय त्या आपल्या ज्या 2 व्हीलर मोटर बाईक आहेत त्या आपण त्वरित बाजूला करायच्यात. एंट्री गेट समोर ज्या ज्या गाड्या पार्क केल्यात 9281 MH05 9281 ही गाडी जी मध्ये आहे ती आपण जाऊन त्वरित बाजूला करा. त्या सोबतीनं एक व्हाईट कलरची ॲक्टिवा तिकडे 6427 ती देखील आपल्याला बाजूला करायची आहे. त्याचबरोबर 3651 R15 ती देखील बाजूला करा. 3998 ही देखील 2 व्हीलर मोटर बाईक